ओके. तर आज तरुणांशी संबंधित काही गोष्टींच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. जे यंग जनरेशन मधले आहेत त्यांच्या बाबतीत काही गोष्टी बोलणार आहोत. की बऱ्याचदा असं होतं की आपण हार्ट ब्रेक आपलं बऱ्याचदा असं होतं की आपलं मन ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षा असतात त्या अपेक्षानुरूप घटना न घडल्यामुळे बऱ्याचदा व्यसनाच्या आहारी पुन्हा जातात काही लोक. त्याच्यामध्ये अफेअरमध्ये बऱ्याचदा माझ्या मताप्रमाणे का नाही झालं, किंवा प्रेम प्रकरणामध्ये ह्या गोष्टी का नाही झाल्या, किंवा माझी गर्लफ्रेंड माझ्या कलेनुसार का नाही वागत आहे, या गोष्टी सुद्धा बऱ्याच लोकांकडनं बघितल्या गेल्या. काही लोकांचं काउन्सिलिंग करताना तर याही गोष्टी बघितल्या गेल्या की सगळं काही छान चालू होतं पण अचानक काही ना काहीतरी डिसरप्शन होणारी घटना घडली आणि तो जो व्यक्ती आहे तो व्यसनाधीन झाला. आणि त्यामुळेच तो माणूस खूप जास्त प्रमाणात विचार करायला लागला आणि ते विचार करत करत तो व्यसनाच्या खूप आहारी गेला आणि स्वतःचं नुकसान करून घेतोय. तर अशा वेळेला मला असं वाटतं की त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये बाहेर पडत असताना, या सगळ्या सिच्युएशन मध्ये बाहेर पडत असताना स्वतःला थोडा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नेमकं काय घडलंय काय नाही घडलंय या गोष्टीच्या बाबतीत कल्पना यावी. आपलं लाईफ असं असावं की समोरून व्यक्ती चालत आला पाहिजे आपल्या जीवनात. आपल्या जीवनातनं जो व्यक्ती एक्झिट घेतो त्या व्यक्तीला परत एंट्री नसावी. कारण तरच आपला सेल्फ एस्टीम हाय आहे, आपण कोण ना कोणतरी एक व्यक्तिमत्व आहोत, या गोष्टी दिसायला पाहिजे ना. बऱ्याचदा माणूस काय करतो की आपण या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो की समजा आपण जंगलात चाललेलो आहोत आणि आपण खूप चांगल्या मनाचे माणूस आहोत, कोणाचं वाईट करणार नाही, काही नाही. पण अचानक एकदा जंगलात जात असताना तुम्हाला साप चावला. तुम्ही चांगल्या मनाचे आहात, तुम्हाला साप चावला म्हणून तुम्ही त्या सापाच्या मागे धावणार आहात का, की बाबा रे चावायचं नसतं, असं करणार आहे का? उलट तसं करत त्याला सापाला शोधत तो आपापल्या जंगलात जाईल, कुठे कुठे झाडाझुडपात जाऊन लांब जाऊन बसेल. तुम्ही त्याच्या मागे पळण्यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट केलं तर तुम्हाला जे चावल्यामुळे जे विष तुमच्या शरीरात गेले ते जलद गतीने तुमच्या सगळ्या मेंदूपर्यंत जाणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे. मग अशा वेळेला साप चावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल की ते विष कसं माझ्या शरीरातनं बाहेर निघेल, बरोबर ना. ते विष कसं माझ्या शरीरातनं बाहेर निघेल, मला जो त्रास होईल तो त्रास न व्हावा म्हणून मी कोणाची मदत घेऊ, काय करू काय नको करू, या सगळ्या गोष्टीवर विचार करून मग स्वतःच्या हिलिंगवर, स्वतः बरं होण्यावर तुम्ही भर द्याल ना. त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या जीवनात काही लोक येतात जे आपल्याला धोका देऊन जातात, आपल्याला दगा देऊन जातात, पण त्या व्यक्तीला हे चुकीचं केलेलं आहे हे समजवायला जाण्याच्या ऐवजी जर आपणच स्वतःला तितका वेळ दिला तर मग जास्त आपल्याला कळतं की बाबा अरे ह्याच्यातनं बरं होणं म्हणजे नेमकं काय, स्वतःला वेळ देणं म्हणजे नेमकं काय. या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व काय होतं, आपण कुठे चुकलो होतो का, नाही चुकलो तर चुकलो होतो तर ती चूक सुधारा, आपण आपल्या मार्गाला लागा. पण एखादी गोष्ट ती आपल्या कलेने होत नाही म्हणून पाया पडायला जाणं किंवा काय आपले लोटांगण घालणं या गोष्टीला काही अर्थ नाही. मग तुम्ही ज्या आत्मीयतेने सगळ्या गोष्टी केल्या त्याला सुद्धा काही व्हॅल्यू राहणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक असा व्यक्ती आहे ज्याने स्ट्रगल बघितलेला आहे, ज्यांनी आपापल्या जीवनामध्ये डाऊनफॉल बघितलेला आहे. मग ह्या सगळ्या डाऊनफॉल बघितलेल्या व्यक्तिमत्वाला एवढं लोळागोळा का होऊ द्यायचं. आपण स्वतः उभारी घेऊन आपण एक स्वतःचं लाईफ कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करू शकतो. मी तर इवन ते एक गाणं मध्यंतरी ऐकलं होतं मी, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी. अरे खरंच छान गाणं आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी घडतात, त्यांना आपण वाईट बनवतो. एखाद्याला माझ्यावर कर्ज आहे, समजा 1000 रुपयाचं कर्ज आहे, तर अरे बाप रे 1000 रुपयाचं कर्ज मी आता कसं देऊ, हे मी कोण ठरवतं, आपलं मन ठरवतं ना. 1000 रुपयाचं कर्ज खूप मोठं आहे हे माझं मन ठरवतं. 1000 रुपयाचं कर्ज ना,
2 दिवस काम करीन, फेडून टाकीन. याचा अर्थ काय झाला की माझं मन ठरवतं की कुठली परिस्थिती कठीण आहे, कुठली परिस्थिती सॉफ्ट आहे. आपल्यावर आलेलं संकट बरेच लोक मी याही लेवलला बघितलेले आहेत की मी आता जगू कसा, असं असं झालंय, आता मी जगू कसा. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या बाबतीत तशी एक तुझ्या बाबतीत एक घटना घडली होती की वादविवादामध्ये किंवा त्या गर्लफ्रेंडच्या गोष्टींमध्ये. म्हणजे मी डिस्टर्ब झालो होतो. ऍक्च्युली मला भास होती का काय होत ते माहिती नाही. मला असं वाटत होतं की माझ्याशी कोणतरी 2-3 लोक वैयक्तिक असे बोलतात म्हणून, आणि त्या बोलण्याच्या नादामध्ये मी चुकून म्हणजे फेसबुकवर काही स्टोरी पोस्ट करायला लावलो. ज्या गर्लफ्रेंडशी माझा काही संबंध नाही तिला फेसबुकवर फोटो टाकला, आणि का टाकला हेच मला माहिती नव्हतं. ओके. आणि मित्र मला म्हणते ज्या दिवशी मी रिहाबला त्या दिवशी डिलीट कर म्हणून. मी डिलीट करते, पोस्ट डिलीट कर म्हणते, पण मला माहितीच नाही की मी पोस्ट काय केली आणि काय डिलीट कर म्हणते मी. आणि मी थांबलो तसंच मागे, आणि मी त्यावेळेस म्हणजे नशेतच होतो. तर मग मागे जाऊन त्याच मित्राने पुन्हा एक जॉईंट फुकवला मला. मी मागे जाऊन फुकत होतो, तर तोपर्यंत माझा पिकअप झाला. मग इथे आल्यानंतर मला कळलं की अरे माझ्याकडून काय चुकले आणि काय नाही. मग त्यानंतर फॅमिली मिटिंगच्या वेळी आई आली माझी. मग मी आईला माझ्या बोललो की असं असं झालेल्या आहेत गोष्टी आणि माझ्याकडून हे सगळं चुकलेलं, तर तुम्ही लोकांनी मला म्हणजे नाही पण वगैरे काही विचारलं नाही की मी या सगळ्या गोष्टी पोस्ट केल्या. आणि माझ्याशी असं म्हणजे घरी तुम्ही बोलून की अरे अनिरुद्ध तुझं काय चाललंय, तू या सगळ्या गोष्टी म्हणजे असं ह्या गोष्टी का केल्यात तू, हे सगळं विचारलंच नाही तुम्ही. आणि त्याच्या जागी तुम्ही 2 महिन्यांनी आले आणि डायरेक्ट कसायचं विचारताय. आणि ते म्हणजे मला काही कळलंच नाही. म्हणजे 15 दिवसांनी किंवा आठवड्याने किंवा मोबाईलचा पासवर्ड जरी अरे की या तू चुकीच्या पोस्ट केलेल्या आहेत अनिरुद्ध, म्हणजे मला सांगितलं आईने आल्यानंतर की असं असं झालंय. म्हणजे माझ्या एक मित्र म्हणजे आंटी माझ्या आईची फ्रेंड आहे टीचर, त्यांचा फोटो टाकलाय मी आणि काहीतरी चुकीचे म्हणजे स्टेटस म्हणजे काहीतरी कॅप्शन टाकलं होतं चुकीचं. तर या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्याकडून चुकीच्या. आणि मग ह्या गोष्टी मला आईने त्या दिवशी म्हणजे घरच्यांनी किंवा कोणी घरच्यांनी तर कोणी बोलवलं पण नाही की या सगळ्या गोष्टी काय झाल्या. आणि घरचे ऍड आहेत मला फेसबुकवर. मी या गोष्टी कधी आयुष्यात माझ्या केलेल्या नाहीत. आणि जर मला या गोष्टी करायच्या असत्या तर मी असं फेक अकाउंट भरपूर ओपन करून केलं पण असतं. पण त्या नशिबाने कोण माझ्याशी बोलतो म्हणजे खरंच म्हणजे कशामुळे झालं मला एक कळून नाही आलं. नशिबमुळे झालं. एक्झॅक्टली ही तीच गोष्ट सांगतोय की माझ्याकडून चूक झालेली, माझ्या नशिबमुळे त्या गोष्टी झाल्या. पण मग मी त्यावेळेस आईला विचारलं सर की फॅमिली मीटिंग मध्ये की काय झालं, मग तुम्ही घरच्यांनी मला बोलवून किंवा ओरडून तुम्ही या गोष्टी मला का नाही विचारल्या, काय डायरेक्टली पिकअप झाला. आणि त्यानंतर मग आता म्हणजे असं झालेलं आहे की मी बोलूच नाही शकत काय घरच्यांनी काय केलं तर. नाही आता ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कसं आहे ना की आपण त्या सिच्युएशन मध्ये हळूहळू का होईना ते गुरफटत जातो. एका सिच्युएशन मधनं दुसऱ्या सिच्युएशन मध्ये, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तिसऱ्या. कधी लक्षात घ्या की आपण जेव्हा बघतो ना की एखादा ऍक्सिडेंट झाला, तर ते ऍक्सिडेंट झाला ते त्या घटनेमध्ये काही चुकीचं घडलेलं नसतं. त्या घटनेमध्ये पण म्हणजे अर्थातच ती टक्कर झालेली आहे याचा अर्थ ती चुकीचंच आहे, पण त्याची सुरुवात फार आधीपासून झालेली असते. कुठे त्याने ब्रेक फेल झाला असेल, कुठे काही ना काहीतरी त्याने सिग्नल मिस केला असेल, किंवा त्याने स्वतःहून नशा केलेली असेल, किंवा त्याला कंट्रोल नसेल गाडीवर. या सगळ्या गोष्टी आधी घडलेल्या आहेत. ऍक्सिडेंट झाला हा त्या पूर्ण सिरीजचा एक रूपांतर आहे की बाबा ह्याचं रूपांतर, या सगळ्या घटनाक्रमाचं रूपांतर म्हणजे ज्याला म्हणतात ना की सगळे साखळी असते, एकामागोमाग एक घटनांची साखळी असते आणि त्याचं रूपांतर मग या घटनेमध्ये होतं. तसंच आहे की आपण जेव्हा इथे येतो त्यावेळेला आपण ही गोष्ट लक्षात घेतो की आपण इथे आलेलो आहोत, पण त्याच्या अगोदर सिरीज ऑफ इव्हेंट्स जर बघितल्या तर एक एक गोष्टी आपल्या हातून चुकीच्या घडत गेलेल्या असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. मी या विषयावर आज तुमच्याशी बोलतोय की आजच्या कंडिशन मध्ये बऱ्याचदा असं होतं. मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये काही रिलेशन्स असतात, त्या रिलेशन्स मधनं आपल्या मनासारखं न घडल्यामुळे बऱ्याचदा माणूस व्यसनाधीन होऊ शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात घेत असताना बऱ्याचदा आपण ही गोष्ट विचारात घेत नाही की ह्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्या मागे काही ना काहीतरी सिरीज ऑफ इव्हेंट आहे. त्या सिरीज ऑफ इव्हेंटचा तुम्ही लक्षात घ्या तर तुमच्या लक्षात येईल की कुठे ना कुठेतरी ह्या घटना म्हणजे आपल्या भविष्यामध्ये जर आपल्याला चुकायचं नाही
तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊ शकता ना, की पूर्वीच्या चुका ज्या केल्या त्या मी आता करणार नाही. ही तर गोष्ट आपल्या लक्षात असेल ना. आपल्या अनुभवातनं काय शिकतो आपण? अनुभवातनं शिकणं म्हणजे काय? मला या रस्त्याने गेल्यानंतर मला ठेच लागणार आहे, हे माझ्या आईने सांगितलं. तरी मी या रस्त्याने गेलो, ठेच लागली. दुसऱ्या वेळेला जात असताना आई बरोबर नातेवाईकांनी पण सांगितलं की या रस्त्याने गेल्यानंतर ठेच लागेल, तरी मी या रस्त्याने गेलो. पहिल्या वेळेला आई म्हणली की बाबा चला नादाने. दुसऱ्या वेळेला सांगितलं तरी सुद्धा गेला, तर नातेवाईक म्हणतील की हा स्वतःच चालवतो. तिसऱ्या वेळेला आजूबाजूचे सगळे सांगतील की बाबा तू या रस्त्याने जाऊ नको, ठेच लागेल, तर म्हणतील काय हा स्वतःला काय शाणा समजतो की काय. पण असं वारंवार करत गेल्याने आणि आपण जे सांगतोय त्या रस्त्याने जाऊ नको तरी ठेच लागते, जाऊ नको तरी ठेच लागते, तर एक वेळ येईल ना, हा वेळा तर नाही ना. एवढे लोक सांगतायत, एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतायत, काउन्सिलर सांगतोय, व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्याची वेळ येते, याचा अर्थ त्या रस्त्याने जायचं नाहीये. पण आपण त्या रस्त्यानेच जाणार आहोत हे जर आपण गृहीत धरलं किंवा तसंच जर धरलं, तर लोक ह्या गोष्टी लक्षात घेणार आहेत की बाबा ह्याला सांगितलेलं समजत नाही, हा तो तेच करणार आहे ज्या गोष्टी करत आलेल्या. सो ऍट द सेम पॉइंट आपण ज्या परिस्थितीमध्ये या गोष्टीची चर्चा करतोय की आपण जेव्हा एखाद्या हार्ट ब्रेक सारख्या गोष्टींमधनं बाहेर पडतोय, त्यावेळेला दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात असायला पाहिजेत. की जर कोणी धोका दिला असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये, त्या गोष्टीला तुम्ही परत रिपेअर करायला जाऊ नका. कारण ज्या व्यक्तीने एकदा धोका दिला तो आयुष्यामध्ये धोका देणारच आहे. तो व्यक्ती धोका देण्यासाठीच जन्मलेला आहे. म्हणजे आता तुम्ही मी उदाहरणच दिलं त्या पद्धतीने सांगायचं झालं तर तुम्ही सापाला प्रवचन देऊन शिकवणार आहात का की चावायचं नाही बाबा? तो चावणं सोडणार आहे का? त्याचा मूळ स्वभावच बनलेला आहे चावायचा. त्याला स्वतः आणि तो स्वतःला सापाला बोलता आलं असतं तर सापानी हेच बोलला असता का की माझी चूक झाली? तो बोलला असता मी स्वरक्षणार्थ चावलो, मला वाटलं हा मला मारायला येत होता म्हणून मी याला चावलो, हेच बोलणार आहे. तो धोका देणारा व्यक्ती सुद्धा हेच बोलणार आहे. मला वाटलं माझ्या आयुष्यामध्ये हा धोका देतोय किंवा हा माझ्या आयुष्यासाठी धोकादायक आहे म्हणून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. सो अल्टिमेटली जर हा धोका दिल्याचा जर विषय आहे तर तिथेच तो फुल स्टॉप झाला पाहिजे. त्या व्यक्तीला पुन्हा कन्व्हिन्स करायला, त्या व्यक्तीला पुन्हा समजवायला जायला, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करताय. ठीक आहे. सेकंड थिंग, बिकॉज ऑफ युअर फॉल्ट जर आपलं एखादं रिलेशन संपुष्टात येत असेल तर त्यातनं पण कमीत कमी ते वाटायला तर पाहिजे की माझ्या चुकांमुळे हे रिलेशन संपुष्टात येते. या दोन गोष्टी आहेत ना. समोरच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि आपल्या मनाला माहिती आहे आणि त्यासाठी शिक्षा आपण स्वतःलाच करतोय, हा कुठला न्याय? उलट त्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःला रिकव्हर करायचं, गॅदर करायचं आणि असा उच्चांक गाठून दाखवायचा की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे मी चूक केली. ठीक आहे. सो अल्टिमेटली या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचं माइंड डायव्हर्ट करून म्हणजे डिस्टर्ब करून, आपला दिवसाची रात्र खराब करून, आहार कमी करून किंवा असं काही करून तुमच्या बँक बॅलन्समध्येही वाढ होणार नाही, तुमची शारीरिक स्थितीमध्येही वाढ होणार नाही. आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना तुम्हाला जर वाटत असेल की हो माझ्या चुकीमुळे हे रिलेशन खराब होतंय, त्यावेळेला नक्कीच तुमच्या बदलामध्ये करण्याची गरज आहे. कारण की याच्या पुढे जर तुम्ही नीट चांगले वागलात तर असे अनुभव तुम्हाला परत परत येणार नाहीत. ठीक आहे. कारण प्रश्न असा आहे की आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्याला बदलता येऊ शकतात. जग जे गोष्टी करतं ते बदलायला आपण जाऊ शकत नाही. ज्या गोष्टी बदल करायचे, इथे आल्यानंतर तुम्हाला जर सांगितलं की तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाला बदला, तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत आहे. नाही बदलू शकत आहे. आपण इतरांना नाही बदलू, मी तुम्हाला नाही बदलू शकत. तर इकडनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला स्वतः बदलायचंय. मी हे चांगले विचार देण्याचं काम मी तुम्हाला करू शकतो, पण तुमच्या जीवनात तुमच्या बाजूबाजूला फिरू शकतो का आयुष्यभर? नाही फिरू शकत. सो आता आपण काय करतोय की या सगळ्या परिस्थितीतनं या स्थितीमध्ये आपण का आलो, या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या आपण त्याच्यामधली ही एक गोष्ट आहे की अशा काही घटना होतात लाईफमध्ये की ज्याच्यामुळे आपण ट्रिगर होतो आणि ट्रिगर झाल्यानंतर परत परत तीच गोष्ट आपल्या जीवनात येते. बरोबर आहे ना. आपल्या वागण्यामुळे आपल्या फॅमिली मेंबरचा किती भ्रमनिराश झाला असेल,
या गोष्टीचा आपण विचार केलाय का? केलाय कधी? तुम्ही विचार करा की आज इथे बसलेल्या बऱ्याच लोकांपैकी असेही काही लोक असतील की मला आयुष्यात धोके मिळाले म्हणून माझी ही अवस्था आहे, असं पण म्हणणारी लोक असतील. पण तुम्ही विचार करा की लहानपणापासून ज्या आई वडिलांनी आपल्याला वाढवलं त्या आई वडिलांनी आपल्याविषयी काही स्वप्न बघितली नसतील का? त्यांनी हा विचार केला नसेल का की हा मोठं झाल्यानंतर आपलं नाव रोशन करेल, चांगला वागेल, असे स्वप्न बघितले नसतील का? मग त्यांच्या नजरेसमोर जेव्हा आपलाच मुलगा झुलत झुलत घरी येतोय हे बघितल्यानंतर त्यांच्या मनाला बरं वाटलं असेल का? किंवा आपला मुलगा हा कुठल्या तरी दुकानाच्या बाहेर दारू पिऊन पडलाय हे बघितल्यानंतर त्यांना बरं वाटत असेल का? तर हा सुद्धा कुठे ना कुठेतरी हार्ट ब्रेकच आहे ना, जो आपल्याकडनं घडलाय. आपल्याला काय होतं की आपल्या बाबतीत घडलेल्या घटना ज्या आहेत त्या लगेच आठवतात, पण आपल्याकडनं ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला आठवण येत नाही. तुम्हाला लग्न ही गोष्ट सोपी गोष्ट वाटते, पण लग्न म्हणजे दोन व्यक्ती, एक फिमेल एक मेल, या दोघांनीही आपल्या आयुष्याविषयी बघितलेलं स्वप्न असतं. पुरुषाने आपलं फॅमिली लाईफ कसं असणार आहे, काय असणार आहे, या बाबतीत एक स्वप्न असतं. स्त्रीने आपलं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे त्याचं समाजात एक स्थान असेल, चांगलं कमवणारा असेल, माझी हौस मौज करेल, या सगळ्या गोष्टीची स्वप्न त्यांनी लग्नाच्या आधी बघितलेली असतात. आणि लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी ही गोष्ट कळते की हा माणूस तर व्यसनी आहे आणि माझी स्वप्न, माझ्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, या गोष्टी जेव्हा कळतात त्यावेळेला हार्टब्रेक झाला नसेल, झाला असेल की नाही? मग ह्या गोष्टीचा विचार कधी करायचा? आपण आपला हार्ट ब्रेक घेऊन बसलोय है ना, आपण आपला हार्ट ब्रेक घेऊन बसलोय की बाबा ठीक आहे. बघ, मी त्याही परिस्थितीतनं म्हणतोय आपल्याकडनं झालेल्या चुका ज्या आहेत त्या चुका आहेत, ठीक आहे, हरकत नाही. आपण त्या चुकातनं रिकव्हरी कशी करायची, काय करायची, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण टप्प्याटप्प्याने जाऊ आणि स्वतःला रिकव्हर करू. पण आपण जर हाच मुद्दा घेऊन बसलो की त्या सापाने का चावला, तर ह्याचं उत्तर आयुष्यभर नाही मिळणार. तुम्ही डिस्कव्हरी चॅनल बघत राहा, तुम्हाला साप चावणारेच मिळतील, दुसरं कोण मिळणार नाही. कारण की त्याला हातपाय नाही आहेत. त्याला स्वतःच्या रक्षणासाठी तुम्हाला एखाद्याने हात उगारला तर तुम्हाला स्वतःला वाचवायला हात तरी आहे. सापाला हात आहेत का? नाही. तो ते एकच अस्त्र आहे त्याच्याकडे, चावणं. तो चावणारच. आणि तो आयुष्यामध्ये पुढे गेल्यानंतर काहीतरी वेगळं करून दाखवेल असंही नाही. तो आयुष्यभर त्याला मरेपर्यंत जर त्याला कोणी मारायला लागलं तर त्याला चावायचंच आहे, त्याला चावायचंच आहे. सो अल्टिमेटली डोंट ट्राय टू चेंज अदर पर्सन. दुसऱ्या माणसाला चेंज करायला अजिबात जाऊ नका. तुम्ही स्वतःवर काम करा, स्वतःच्या प्रक्रियेवर फोकस करा, स्वतःच्या तब्येतीकडे फोकस करा, तर त्या गोष्टीतनं तुम्हाला बाहेर पडता येईल. वाय आय एम सेइंग दिस? बिकॉज या सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान केल्याने तुमच्या कुटुंबियांना त्रास होणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे. बरोबर आहे. लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी, अशा पद्धतीचे अनुभव येणं, या सगळ्या गोष्टीत, आणि या गोष्टीनं कोणी चुकलेलं नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. दुःख आहे तिथे सुख आहे, रात्र आहे तिथे दिवस आहे. या गोष्टी आपण नेहमी ऐकलेल्या आहेत आणि ते वास्तवात आहेत. ठीक आहे. सो मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही तुमचे मत काय असतील काय नसतील, तुमच्या मतानुसार तुम्ही मला सांगा की बाबा हा मुद्दा या कंडिशन्स मध्ये असं असं वागणं योग्य आहे, असं असं वागणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी आपण मनातल्या मनात आपल्याला कळत नाहीत का की बाबा हे मी चुकीचं करतोय? कळतात. आपल्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी कळत असतात की बाबा मी हे चुकीचं वागतोय. पण मन आपल्यावर एवढं हावी होऊन जातं की त्या मनाला कंट्रोलमध्ये करता येत नाही. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं प्रत्येकाला की मी आणि माझं मन हे एकच आहे. तुम्ही मला सांगा, आपलं शरीर सुद्धा आपलं नाहीये, तुम्हाला माहिती आहे का? आपलं शरीर सुद्धा, आपण या शरीरामध्ये आहोत. आपण लहान होतो तेव्हा सुद्धा आपण त्या शरीरामध्ये होतो. पुढे गेल्यानंतर ते शरीर वाढत गेलं. आता तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात तिथपर्यंत त्याची वाढ तितकी झालेली आहे. शरीर बदलले, तुम्ही बदललात का? व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही बदललात का? तुम्ही तेच आहात ना.
मग आता अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला मला लहानपणापासूनच दारूच्या म्हणजे दुधाच्या बाटलीच्या ऐवजी दारूची बाटली लागत होती का? त्यावेळेला दुधाची बाटली लागत होती ना. त्यावेळेला आपलं काम अडलेलं नव्हतं ना. आता माझं काम अडतंय दारू वाचून, ही प्रक्रिया आपल्या मनाने ठरवलेली आहे आणि त्याच्यासाठी कुठलं तरी कारण निर्मिती करायची, म्हणून आपण हे कारणांची निर्मिती करतोय की माझा हार्ट ब्रेक झाला, मला धोका दिला, माझ्या बाबतीत असं झालं, माझ्या बाबतीत तसं झालं. काही नाही, या सगळ्या गोष्टी फक्त निमित्त मात्र आहेत. अजून 5 वर्षानंतर आज घडलेल्या घटनेचं महत्व असणार आहे का? 5 वर्षानंतर ती घटना आठवणारही नाही. त्या व्यक्तीचंही ते महत्व असणार नाही. आज तुम्ही एवढे देखणे दिसत असाल, मी म्हणतोय की तुम्ही आज शाहरुख खानला सुद्धा टफ द्याल, इतकी तुमचं व्यक्तिमत्व छान आहे. 5 वर्षानंतर तसंच असणार आहे का? आपल्याला तेवढं टॉम बॉय राहता येणं शक्य आहे का? नाही. ज्या व्यक्तीने धोका दिला त्या व्यक्तीचं सुद्धा तुम्ही विचारात घ्या. ती व्यक्ती खूप सुंदर आहे, देखणी आहे, अमकं आहे, तमकं आहे, आज आहे ना. 5 वर्षानंतर काय? 5 वर्ष ते सौंदर्य तसंच टिकणार आहे का? नाही. सो अल्टिमेटली तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका. 5 वर्षानंतर मी आत्ता काय करेन त्याच्यावर मी माझं 5 वर्ष ठरणार आहे. 5 वर्षानंतर मी कुठे असणार आहे. तुम्हाला 5 वर्षानंतर जर चांगला मुकाम हासिल करायचं तर त्याचं काम आत्ता करायला लागेल. 5 वर्षानंतर तुम्हाला लॉटरी नाही लागणार आहे. 5 वर्षानंतर अचानक पूर्वीची घरच्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही होणार आहे. तुम्ही आत्ता जे करताय त्याच्यावरच तुम्ही एक एक स्टेप घेत पुढे जाणार आहात. बरोबर आहे. सो अल्टिमेटली आय वॉन्ट टू टेल यू दॅट पर्टिक्युलर थिंग की बाबा तुम्ही फोकस दुसऱ्या गोष्टींवर करताय. माझे घरचे असे वागले, माझे घरचे असे वागले, माझे तसे वागले, ती व्यक्ती असं वागली, ती व्यक्ती तसं वागली. अरे नन ऑफ युअर बिझनेस यार. मला कसं जगायचंय हे तर कमीत कमी मला बदलावं असं तेव्हा वाटलं होतं ज्या वेळेला मला असं वाटलं की मला असं लावारिस की मौत नाही मरणी. माझ्या वाईट का वाईट वेळेला 10 लोक माझ्या मदतीसाठी माझ्या बरोबर असायला पाहिजेत. ज्या वेळेला ह्या गोष्टीची जाणीव झाली त्यावेळेला हा प्रश्न मनाला विचारा, जेव्हा खरीच माझी अवस्था खराब असेल त्यावेळेला कोणी माझ्या मदतीला येणार आहे का? जर आपल्या वागण्यामुळे, जर आपल्या वर्तनामुळे जर कोणीच येणार नाही हे असं जे चित्र असेल तर त्यावर काम करायची गरज आहे की आपली माणसं जोडली पाहिजेत, आपली माणसं तयार झाली पाहिजेत. ते लोक असं वागत नाही. मध्यंतरी मोजे साहेबांनी मला ही गोष्ट सांगितली होती की माझे घरचे माझ्या मनासारखं वागत नाहीत, अमकं नाही, तमकं नाही, यावं नाही, त्यावर. त्यांचं जीवन तिकडे आहे पण ते आपल्या मनासारखं वागत नाहीत. म्हणून मी जर दारू पितोय, ताडे पितोय, ह्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतंय? आपलं नुकसान होतंय. त्या व्यक्तींना पूर्णपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते त्यांच्या पद्धतीने जगणारच आहेत. आणि आपल्याला वाईट वाटतंय म्हणून ते आपला जीवनमान बदलतील असं कधीही होणार नाही. ही वास्तवातली परिस्थिती आहे. जितक्या लवकर आपण आपले डोळे उघडू या विषयावर तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आज अंधारात राहिलो तर आपण अजून अंधारात जाणार, अजून डार्क मध्ये जाणार. सो आजही वेळ आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडा. सांगितलेला विषय समजलाय का डोक्यावरनं गेलाय? सगळे असे एकदम गंभीर होऊन बघतायत म्हणून म्हटलं, कारण हा विषयच तेवढा महत्वाचा आहे. व्यवस्थित समजतंय म्हणून सांगतो. येस, आपल्याला या सगळ्या गोष्टीची खूप महत्व आहे. आपलं जीवन खूप किमती आहे रे. ते अशा क्षुल्लक आतून मातून कारणासाठी आपण वेस्ट नाही करायचं. या हातून मातून कारणामध्ये वेस्ट नाही करायचं आपल्याला. आपण काय आहोत आपल्याला माहिती आहे ना. सो इतकी छोट्या गोष्टीसाठी स्वतःचं माइंड डिस्टर्ब करून घेऊ नका. स्वतःचं लाईफ खूप महत्वाचं आहे बाबा. ठीक आहे आशिष, आपलं लाईफ खूप महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या गोष्टीसाठी ते लाईफ वेस्ट नका करू. खूप सुंदर लाईफ आहे. ठीक आहे. हा, प्रार्थना घेऊया. ओके. देवा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू